नमस्कार, मी वैदवी कथा आणि गोष्टी वैदवीसोबत या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला अध्याय आहे अध्याय 16वा, गुरुभक्तीत एकनिष्ठ रहा. आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणाले, वैजनाथ येथे गुरूंबरोबर कोण राहिले, पुढे काय काय घडले. सिद्ध म्हणाले, त्यावेळी गुरूंजवळ मी होतो. तेथे गुरु 1 वर्षापर्यंत राहिले होते. तेथे अंबाभवानी हे मनोहर स्थान होते. तेथे एके दिवशी एक ब्राह्मण तापसी गुरूंकडे आले. गुरूंना वंदन केले, त्यांचे अनेक प्रकारे स्तुती केली आणि म्हणाले, स्वामी, मी अज्ञानी आहे, मला तुम्हीच तारा. मजकडून तुमची अजून काही सेवा झाली नाही, म्हणून चित्त स्थिर होत नाही, मनाला शांती नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, पण तुम्ही तापसी मुनीचा वेश धारण केला आहात, तो गुरुशिवायच की काय ते सांगा. त्यावर तापसी म्हणाले, स्वामी, एक गुरु आहेत, मला पण ते फारच निष्ठुर आहेत. वाटेल ते अकृत्यही काम करायला सांगतात. मला फारच गांजतात. त्यांनी मला ज्ञान असे कोणतेच दिले नाही. त्यांना काही प्रश्न विचारावा तर माझ्यावर अधिकच संतापतात. त्यांच्या छळाला कंटाळून मी तुमच्याकडे आलो आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, हे तुमचे करणे चूक आहे. तुम्ही स्वतःचे गुणावगुण पाहत नाही आणि गुरूंचा द्रोह करता. तुम्ही गुरूंचे दोष तेवढे सांगता, पण आपले स्वतःचे प्रमाद पाहत नाही. तुम्हाला तुमच्या गुरूंचे खरे स्वरूप ओळखता आले नाही. गुरूंना संतुष्ट कराल तर तुम्हाला सर्व ज्ञान मिळेल. तुम्ही गुरूंनाच शरण जा. ते म्हणाले, मला गुरु कसे ओळखावे व त्यांची सेवा कशी करावी ते सांगा. स्वामी म्हणाले, गुरु हे आपल्या मातेसारखे असतात, पित्यासारखे असतात. ते सन्मार्गाचा उपदेश करतात, तेच गुरु असावेत. गुरु हेच ब्रह्मा, तेच शिव, तेच नारायण. त्यांची मनोभावे सेवा करावी. या बाबतीत तुम्हाला एक जुनी कथा सांगतो. आदर्श गुरुभक्तीचे ते एक चांगले उदाहरण आहे. द्वापार युगाचा शेवटचा काळ होता. धौम्य नावाचे एक मुनी होते. त्यांचे 3 शिष्य होते. एक आरुणी, दुसरा वेद, तिसरा उपमन्यू. ते तिघे विद्यार्जनासाठी त्यांच्या आश्रमात राहत असत. गुरु त्यांना निरनिराळी कामे सांगत आणि त्यांच्या स्वभावाची, धैर्याची, गुणांची परीक्षा पाहत असत. एकदा आरुणीला त्यांनी सांगितले, शेताला नीट पाणी द्यायचे आहे. तळ्यातून पाण्याचा प्रवाह वाहत आहे, ते तू पाणी शेतात जाईल असे कर. त्याप्रमाणे आरुणी शेताकडे गेला. पाण्याचा प्रवाह वाहत होता. त्याच्यापेक्षा शेत जास्त उंचावर होते. पाणी शेतात न्यायचे म्हणजे प्रवाह बंधाऱ्याचे अडवून वळवायला पाहिजे. बंधारा कसा बांधायचा असा त्याला मोठा प्रश्न पडला. काम केल्याशिवाय परत जाणे शक्यच नव्हते. आरुणींनी लहान मोठे दगड आणून योग्य ठिकाणी प्रवाहाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याच्या वेगाने बाण टिकत नव्हता. आरुणींनी गुरूंचे ध्यान केले. गुरूंच्या कार्यासाठी प्राण गेले तरी हरकत नाही असा विचार केला आणि जेवढा बंधाऱ्याचा भाग टिकत नव्हता तिथे तो स्वतःच आडवा झोपून राहिला. पाणी अडले. हळूहळू पातळी वाढत गेली. ते धौम्याच्या शेताकडे वळून शेतात पसरू लागले. तोपर्यंत सूर्य अस्ताला गेला. अंधार पसरला. आरुणी तसाच पडून राहिला. रात्र जास्त झाली. तिकडे आरुणी अजून आला कसा नाही अशी चिंता गुरूंना लागली. ते मशाल पेटवून इतर शिष्यांसह शेताकडे आले. आरुणीला हाका मारू लागले, शोधू लागले. त्यांच्या आवाजात काळजी होती, आर्तता होती. आरुणी, आरुणी, कुठे आहेस? त्यांनी हाका मारल्या. त्या ऐकून आरुणीने ओरडून म्हटले, गुरुजी, मी येते आहे. बांधाला आधार म्हणून स्वतःच्या अंगाने पाणी अडवले आहे. गुरु पुढे गेले. अरे रे, शिष्य गारटून की हो गेला. त्यांना फार वाईट वाटले. आरुणीची गुरुभक्ती पाहून मन भरून आले. त्यांनी त्याला उठवले व बाळा, धन्य आहेस, धन्य आहेस असे म्हणत पोटाशी धरले. आश्रमात नेले. तिकडे शेतात पुरेसे पाणी भरले होते. आश्रमात त्यांनी त्याला नीट स्नान घालून कौतुकाने जेवण दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला म्हणाले, आरुणी, तुझा विद्याभ्यास पूर्ण झाला आहे. गुरुदक्षिणाही तू सेवेच्या रूपात दिली आहेस असे म्हणून धौम्याने त्याला त्याच्या घरी पाठवले. धौम्यांचा वेद नावाचा दुसरा शिष्य होता. त्याचीही परीक्षा पाहायची त्यांनी ठरवले. ते त्याला म्हणाले, तू शेतावर जा, तेथे पिकाची राखण कर. पीक तयार होईपर्यंत सर्व देखभाल तूच कर. वेद शेतावर राहू लागला. पुष्कळ कष्ट करून शेवटी पीक हाती आले. धान्याची मोठी राशी झाली. शेतातच एका बाजूस धान्याची राशी करून त्याने गुरूंना विचारले, पीक हाती आले आहे, आता काय करू? धौम्यांनी त्याला परत जा आणि धान्य घरी आण असे सांगून एक गाडा दिला. त्याला एक रेडा जोडला. एका बाजूस रेड्याला जुंप व दुसऱ्या बाजूस जोकडाखाली तू मान घाल. दोघांनी गाड्यातून धान्य ओढत आश्रमात आण असे धौम्य म्हणाले. वेदाने त्याप्रमाणे केले. वाटेत चिखलात रेडा रुतला तेव्हा त्याने रेड्याच्या गळ्यातील दोर स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि तो गाडा ओढू लागला. पण गाडा एवढा जड होता की गळ्याचा दोराचा फास बसून त्याचे प्राण कासावीस झाले. तरी त्याने मोठ्या कष्टाने गाडा आश्रमापर्यंत ओढीत आणलाच. ते पाहून धौम्य मुनींनाही मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी त्या शिष्याच्या गळ्याचा दोर सोडविला आणि त्याला जवळ घेऊन कुरवाळले. त्याला वर दिला, वेदा, तुझी गुरुसेवा फार श्रेष्ठ आहे. तुला वेद व शास्त्र यांचे ज्ञान प्राप्त होईल. त्या क्षणी तो शिष्य वेद पारंगत झाला.
उपमन्यू हा तिसरा शिष्य. तो गुरूंची सेवा व शुश्रूषा खूप करीत असे. त्याचा एक दोष होता, त्याचा आहार जास्त होता, त्यामुळे त्याला विद्या येत नसे. बुद्धीला जडत्व आलेले होते. धौम्य मुनींनी यावर उपाय म्हणून त्याला रानात जाऊन गुरे चारायचे काम सांगितले. त्याप्रमाणे तो गाई गुरे रानात न्यायचा व स्वतःला भूक लागली की लवकर घरी आणायचा. गुरु म्हणाले, इतक्या लवकर का परत येतोस? सूर्य मावळेपर्यंत थांब. गुरूंची आज्ञा म्हणून तो मग संध्याकाळपर्यंत थांबायचा. भूक लागायची, पण काय करणार? त्याला मग एक युक्ती सुचली. नदी तीरे गुरे चरत असत. तो नदीत स्नान करी. तेथेच काही ब्राह्मणांची घरे होती. तेथे तो भिक्षा मागून जेवे. काही दिवसांनी धौम्य म्हणाले, काय रे उपमन्यू, तू दिवसभर उपाशी असतोस तरी अंगाने असा धष्टपुष्ट कसा? उपमन्यू खोटे बोलला नाही. तो म्हणाला, मी येथे 4 घरी भिक्षा मागून जेवतो. धौम्य म्हणाले, आम्हाला न देता एकटाच जेवतोस, हे योग्य नाही. आता भिक्षा इथे आणून दे आणि मग जा. उपमन्यूने दुसऱ्या दिवशी भिक्षा आश्रमात आणून दिली. त्यातील अगदी थोडी भिक्षा त्याला गुरु देत. तेवढ्यात त्याचे पोट भरत नसे. मग तो गायी चारायला पुन्हा गेला की दुसऱ्यांदा भिक्षा मागे आणि पोटभर खाई. गुरूंनी विचारले, तू तर चांगला स्थूल झाला आहेस, याला कारण काय? तेव्हा म्हणाला, गुरुजी, मी पुन्हा भिक्षा मागतो. गुरु म्हणाले, एकतर एकदाच भिक्षा मागून आण, नाहीतर दोन्ही भिक्षा इथे आण. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्याने सुरुवात केली. तरी त्याची प्रकृती ठणठणीत, कारण तो रानात काय करी? वासरे गाईच्या आचळातून दूध पिताना पान्हा जास्त वाई तो ओंजळीत भरून प्राशन करी. गुरूंनी विचारले तेव्हा तो खरे बोलला. गुरु म्हणाले, अरे उष्टे खाऊ नये, त्यात फार दोष लागतो. आता तसे करू नकोस. तेव्हा उपमन्यूला उपास पडू लागले. त्या भोळ्या रुईचा चीक दुधासारखा वाटला. रुईची पाने पिळून त्याने एके दिवशी तोच चीक प्राशन केला. झाले. त्यामुळे त्याची दृष्टीच गेली. गायी दिसेनात, रस्ता दिसेना. तो चुकून एका उथळ विहिरीत पडला, रडू लागला. संध्याकाळ झाली. त्याची गुरे भटकत कुठेतरी गेली. इकडे आश्रमात गुरूंना मोठी चिंता पडली. गुरे आले नाहीत आणि उपमन्यूचाही पत्ता नाही. काय झाले नाही? काही झाले तरी तो रोज वेळेवर आश्रमात यायचा. त्याने असे काय केले आज? तो रानात गेले. गायी कुठे कुठे भटकत होत्या. तेवढ्यात उपमन्यूचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. पाहताच तो उपमन्यू आडात पडलेला, आंधळा झालेला. रुईचं चीक पिऊन भूक भागवली. तो असे झाले म्हणून त्यांनी त्यांना सांगितले. त्यांना फार दया आली. ते म्हणाले, अश्विनी कुमाराचे स्तवन कर. त्याने रडत रडत अश्विनी कुमारांचं धावन केला. ते प्रसन्न झाले. त्याने उपमन्यूला दृष्टी दिली व आडातून वरही काढले. धौम्य मुनीने शिष्याला पोटाशी धरले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्यावेळी उपमन्यू सर्व वेदशास्त्रे आपोआप येऊ लागले. गुरु म्हणाले, तुझी कीर्ती त्रिभुवनात होईल. आता तुझा विद्याभ्यास झाला आहे, तू घरी जा. तुझा शिष्य उत्तंक मोठा ज्ञानी व पराक्रमी होईल. गुरुदक्षिणा म्हणून तू शेषाला जिंकून कुंडळे आणून देईल. जन्मेजय राजाला सर्पसत्रात मदत करेल. इंद्राला व तक्षकाला शरण आणेल. गुरूंनी असा आशीर्वाद दिला व उपमन्यू विद्या पूर्ण करून घरी गेला. महाभारतात आदिपर्वात यासंबंधी जी कथा आहे तीत उत्तंक हा वेद मुनींचा शिष्य होता असा उल्लेख आहे. इथे तो उपमन्यूंचा शिष्य म्हटला आहे. हा फरक लक्षणीय आहे. सिद्ध म्हणाले, नामधारका गुरुसेवेची आदर्श उदाहरणे नृसिंह सरस्वतींनी त्या ब्राह्मणाला अशा प्रकारे सांगून हिताचा उपदेश केला. तू स्वतःचे गुरु कडक वागवतात, कष्ट करायला सांगतात म्हणून त्यांना सोडून इथे आलास व त्यांची निंदा केलीस. गुरुद्रोह तो हाच. ते ऐकून त्या ब्राह्मणाला खरोखरच पश्चाताप झाला. तो तर प्राणार्पणच करायला निघाला. त्याला थांबवून गुरूंनी प्रथम त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला ज्ञानी केले व तो धन्य झाला. स्वामींच्या चरणी त्याने लोटांगण घातले. त्याचे चित्त शुद्ध झालेले पाहून स्वामी म्हणाले, आता तू माझे ऐक. तुझ्या गुरूंकडे पुन्हा जा. ते तुझा स्वीकार करतील. त्यांची सेवा करणे हाच तुझा साधनाचा अभ्यास आहे. त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला निरोप देऊन श्री नृसिंह सरस्वती नंतर कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर भिलवडी ग्रामी जाऊन राहिले. त्या ठिकाणी असताना त्यांचा महिमा सर्वत्र पसरला व कीर्ती सर्वामुखी झाली. ती कथा मी तुम्हाला पुढे सांगतो. 16वा अध्याय समाप्त. जर तुम्हाला अध्याय ऐकायला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील एखादी गोष्ट असेल, अध्याय असेल, जर तुम्हाला तो ऐकायचा असेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.